नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फॉर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत 8 एप्रिल 2024 या दिवसाचे काही चालू घडामोडीचे प्रश्न हे सोडून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी फार उपयुक्त असे ठरणार आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, कोणत्या देशाची अंतराळ संस्था चंद्रावर चालणारी कार बनवणार आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। खाली आपल्याला 4 पर्याय हे दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 अमेरिका। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारतातील सर्वात मोठे बंदर म्हणून कोणते बंदर उदयास आले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 पारादीप बंदर। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, भारतातील सर्वात मोठे बंदर म्हणून उदयास आलेले पारादीप बंदर हे कोणत्या राज्यातील आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 ओडिसा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणती अंतराळ संस्था चंद्रावर चालणारी कार बनवणार आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 नासा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, फिफाच्या ताज्या क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघाची किती स्थानांनी खाली घसरण झाली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 4। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, फिफाने जाहीर केलेल्या क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघ कितव्या स्थानावर आला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 121। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, फिफाने जाहीर केलेल्या क्रमवारीत कोणत्या देशाचा फुटबॉल संघ प्रथम क्रमांकावर आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 अर्जेंटिना। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, भारताने कोणत्या राज्यातील एपीजे अब्दुल कलाम बेटावर अग्निप्राईम या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 ओडिसा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, थॉम्स चषक बॅडमिंटन स्पर्धा 2024 कोणत्या देशातील चेंगडू येथे पार पडणार आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 चीन। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, कोणत्या नेटवर्कला महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट 5G नेटवर्कचा पुरस्कार मिळाला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 भारती एअरटेल। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, 1990 ते 2021 या कालावधीत भारताचे सरासरी आयुर्मान किती वर्षांनी वाढले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 8। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, 1990 ते 2021 या कालावधीत दक्षिण आशिया देशात सर्वाधिक आयुर्मान भूतानचे किती वर्षांनी वाढले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 13.6। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, भारतात कोणत्या राज्यात परमवीर चक्र उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 तामिळनाडू। प्रश्न क्रमांक 14 आहे, तामिळनाडू राज्यात कोणाच्या हस्ते परमवीर उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 एन रवी। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, RBIने जाहीर केलेल्या द्विमासिक पतधोरण समितीच्या बैठकीत कितव्यांदा रेपो दर 6.5% कायम ठेवला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 7व्यांदा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, 2024 ते 25 या आर्थिक वर्षात महागाईचा दर किती टक्के राहण्याचा अंदाज RBIने जाहीर केला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 4.5। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17, देशाची वार्षिक युरियाची मागणी सुमारे किती लाख टन आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 350। पुढचा प्रश्न आहे
प्रश्न क्रमांक 18. भारताची देशांतर्गत युरिया उत्पादनाची क्षमता 225 लाख टनावरून किती लाख टन झाली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, 310. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. हिंदू पद्धतीने विवाह पार पाडण्यासाठी कन्यादानाची आवश्यकता नाही असा निर्णय कोणत्या उच्च न्यायालयाने दिला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, अलाहाबाद. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. या वर्षीची कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, टोरंटो, कॅनडा. तर मित्रांनो, व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, चला पुढच्या व्हिडिओला भेटूयात.